आता नीट समजून सांगा, नाही तर तिथे गेला तुम्ही भांडण करत बसा त्यांच्या संग. लांबलं की लांबतच जाते. भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. झाली बघा जेवण, स्वयंपाक, धुणं भांडी. आणि रानात कालच्या सारखं जाऊया म्हणत होती लवकर, तर मामी म्हणले आज किती एक कॉक राहिला या, एक वाल होतंय म्हणले आमचं, आम्ही काढतो. पण मी म्हणले इथे मी बी, म्हणून मी बी आवरलंय. आता जायचं, आता बघा स्टोन धुवून वाळाय टाकला या, ते घ्यायचं आणि जायचं. आता अनु बी गेले तिकडे टी व्ही बघायला त्या मामीच्या तिकडं. पोरं ही आहे ती घरी, म्हणून म्हणलं आता जाऊया उशीरनं. चला की मामी, मग आता कशाची वाट? आम्ही काढतो आता. जाऊ तुम्ही, मामाला लावते तुम्हाला घालवायला. कुठं? तिकडं गावाला. म्हणजे तुम्ही मामाला रात्री काहीतरी म्हणला ना? असू दे आता, घ्यायचा. नाही मी नाही जात बघा मामी. आता आम्हालाच नाव ठेवते, ह्यांना कळत नाही का भाची ठेवून घेतली म्हणून. गाव पण ती भाचीचा नवरा आहे की तसला, कशाला ठेवून घेताय कोण? आता या माझ्या वाईट आल्या तर तुम्ही ठेवून बी घ्यायचं नाही का मला? मामाला मामीलाच नाव ठेवते. त्यांना कळत नाही काय भाची लेकर आहेत तिथं दोन, जावं लावा म्हणून. कशाच आता असं तर एवढी बार लावती. नाही मी नाही जात बघा. मी इकडून जाती, वाटल्यास पुण्याला जाते. बरं नाही आता मी जाते तिकडे. पुण्याला काय करायचं? पुण्याला जाते, आई अण्णा आहेत तिकडे जाते वाटल्यास तर. इथनं द्या मला टिंपून, इथनं बसवून डायरेक्ट पुण्याच्या गाडीला. मी तिथनं जाते तिकडे वाटल्यास तर. आम्हाला पटायला पाहिजे की नाही घालवायला लावा मामाला. मग मामाला घालवाय तुम्हाला. नका तिकडे नको. तिकडं मी जातच नाही. तिथं जिथं माणसाला किंमत नाही ना, तिथं मला जायचंच नाही. काय जाऊन करायचंय? पुन्हा उद्या मारहाण करून घेते त्यांचीच. बरं एवढी बार आहे का आता? काय ऐकायचं आता तुमचं एवढी बार? आता मामा सांगते की समजून गेले. काय सांगतात आहे मामा? सांगतात आले मामा बी. होय होय, यावं सोडून त्यांना जाऊ. चला मग, काय कशा उशीर करायचा? तुमची काम माहिती की रानातली, कशाला जायचं? यावी काम करू लागते, इथंच राहते मी. काय तुमच्या अंगावर राहत नाही, मी काम करू लागते तुम्हाला. कामाचं कुठं काय आहे पण काम करायचं तुम्ही दोघं बी या पुन्हा माघारी. नाही ती माणूस लय डेंजर आहे. मला त्या माणसापाशी राहायचंच नाही आता. बस त्यानं स्वतःहून सांगितलं की ना मी सांडा गुंडा राहील, पण हिला आणणार नाही. मग काय बळा म्हणून जाऊ का तिथं? असू दे, मुसऱ्या तिथं जायचं. समजून घ्यायचं असतं. काय समजून घ्यायचं? कुठवर आजबद्दल समजून घेतलं म्हणतो नवऱ्याने ही माझ्या वेळ आणली. जाऊ दे, आपण हे व्हायचं, आपण माफी मागायची. त्याला काय होतंय? चुकच नाही तर माफी मागायची का बरं? असू दे, काय त्यात नसली तर आपण मागायची. सांगते की समजून आता मी दोन सांगतो गोष्टी काय. पाहुण्याला. बस तुम्हाला वाटतं का ते ऐकतील तुमचं? ऐकते रे, आता फोन नाही उचलला, पण आता कस तरी घालायचं. ऐकत्या. तिथे गेल्यावर सांगतो मी. चल इथं सोडून मग तिकडे पुण्याला आणि मुंबईला आणि कशाला जायचे आता कुठं? चल आपल्या घरी गेल्याला चांगलं असतं. हा मग मी बी तीच म्हणून इतके दिवस 15 दिवस तर राहिली. आपल्या घरी असलेलं चांगलं असतंय म्हणून. पण नवऱ्यानं स्वतःहून हाकलून काढले बाहेर. तिथं मी जायचं अजून डबल वीक. असू दे, आता आपल्या लेकरासाठी. नवऱ्याला आधीच वाटत होतं तुला कोण नाही ती जास्त दिवस ठेवून घेणार, तुला कोण सांभाळणार नाही ती म्हणत होता आधीच मला. सांभाळाय का आम्ही अंगावर नाही लय तू. काय सांभाळायचं नाही काय हो. एवढं दिसतंय ना, बारकी लेकरं ती दोन घरी आहे ती. बरं चांगल्यापणा आल्यावर काय ना 8 महिनाभर राहावा. त्याला काय राहायचं काय नाही, सांभाळायचं काय नाही, मग काय ही नाही. पण चांगल्यापणा आल्यावर काय नाही. भांडणं करून आल्यावर कसं पुण्याला आणि मुंबईला नको जायला. आपलं जाऊ लुटवायला. ही तू सोडून काय म्हणते पाहुणं तरी बघतो मी. चल सांगतो समजून तिथं. पुन्हा जर ती काय म्हणलं तर मी चुकून सुद्धा त्यांच्या घरी जाणार नाही. तुम्हाला सांगते आता. बघू एवढी पुन्हा, बार तर बघा एवढी बार बघू. म्हणजे आपणच नमतं घ्यायचं आपली चुकी काय नसताना. म्हणते मामाला कळलं नाही काय? कळलं नाही काय नव्हतं. त्यांनी स्वतःहून हाकलून दिली. मी निघून आली असतील, तुम्ही मला घालवा येत होतं ती बरोबर दिसत होतं. पण स्वतःहून इथं राहायचं नाही म्हणून त्यांनी हाकलून दिलं या. आणि तिथं आपण जायचं का? असू दे. हा मी निघून आली असती, माझी चुकी होती. मी ती लगेच जरा काय बोलूस तर निघून आली, रुसून फुगून म्हणा येतंय. मामाने घालवाय आलेलं गोड दिसतंय या. काय करायचं? पण त्यांनी हाकलून द्यायचं इथं माझ्या घराला येऊन पण सांगितलंय. आणि तिथं जायचं आपण तीनदा. आपल्या त्या पुरीसाठी जायचं आपल्याला. काय करायचं मग? पुरींसाठीच वाईट वाटतंय ग मला. पुरींसाठीच वाईट वाटतं या. पुरीसाठी येतानाच पुरीची चला म्हणलं तर त्या बापानं फुगवून ठेवलं, शिकवून ठेवलं. पुरी येऊ दिली नाही त्या माझ्या संग. आणि अजून काल परवा काय म्हणते तर अनुला बी येऊन घेऊन जायचं. आम्ही बरोबर आणूला लावू आता. ह्यांच्या मनासारखं कायम ह्यांच्या मनासारखंच व्हायचं आहे का सारखं? हा तर काय करायचं? घ्यायचं एवढं बरं आपणच आता. मामा तर 2-3 दिवस झालं माझ्याच माग. तूच माफी माग तूच माफी माग. आता काय त्यांची माफी मागावी आपणच? चुकी नसताना बी हा मी मामासाठी माफी मागल चुकी नसताना माझी. आता एवढं बरं आहे का? पुन्हा बघू मग काय असतं. आता पुन्हा म्हणते मामा मामीला कळलं नाही होय.
मी नाही या म्हणलं म्हणून काय त्यांनी यायचंच नाही काय असं म्हणते पुन्हा. मामाला ते काय पाहिजे की म्हणणार पाहुणं मामाला कळायला पाहिजे तर मामाच्या फोनवर बोललो का हा रॉंग नंबर म्हणून ठेवला. राग असतो माझ्यावर राग आहे तुमच्यावर राग आहे का त्यांचा मग. रागी असतो प्रत्येकाला 4 दिवस असत्यात. 4 दिवस नाही आता आठवडा झाला मी येऊन इकडं. झाला का नाही आठवडा. राग अजून शांत झाला नाही का त्यांचा. हाकलून दिली ती दिली स्वतःने पुन्हा परत ही म्हणायची त्यांना हाय का तोंड नाही हिची जिरवायची या म्हणजे माझं चुकलंय जावा तवा वी. कुठल्या बी गाड्यांचं तसंच असतंय बाहेरवरच लुटून देते ती बघा. मला तर काय सूचना झाल्या या. चला मग कसा उशीर करायचा 10 वाजून गेले. चला पुरी तर घेऊन येईल मी माघारी नाही येऊ दिलं घरात. चला नाही घेऊन घेतलं तरी माघारी तर येऊन देते का ना आपल्याला. हम्म? माघारी तर येऊन देते की नाही ठेवून घेतलं तुला तिथं माघारी घेऊन येऊ. पुरी तर घेऊन येऊ चला. चालतंय माझा घ्या दोन bag ते. दोन वाळा घातला होता मी. आण बॅग आण. हाय बॅगतच हाय सगळं. आण भरली का आण. काय बी काढलंच नाही साडी एक जे घालती त्यात धुवून आण त्यातच द्या, आण. ठेवते. काय काढलंय त्यातलं. जरा हे अडकवून मी कुकू लावते त्यांना. चार्जर माझा तिथं खवलेला आहे तेवढा आणा. अंधार आहे खोलीत ते फ्रीज पशी आहे. कुठे गेली आणू. आई साडी आहे चांगली जागा अनुचीच कपडं घालून केली का बघा तिने. बॅग 10 वाजले आता तर झाले सगळं. नको ठेवायचं का? चल चल यायचं का कुठं माझ्या संग पशी माझ्या संग यायचंय. मी कुठं चालली तुला माहित आहे का. आतमध्ये. आता काय तुझं माझं कर नका तिथे गेल्यावर बी मामा सांगते ते समजून. मामामुळं तुमच्यामुळं आता गप बसायची वेळ आली मला. राहू द्या का पाया पडायचंय प्रत्येक बारी. असू दे की बाचीच्या पाया पडावंच लागते की. चला माझं कार्प तिकडं घातलंय वाळायला. मामानं विचारच करून ठेवता काय कापडं बिपडं चांगली घालून बसले आता कामाची कापडं नाही ती आता. कामाला जायचा टाइम होता आता रानात आणि आता तिकडं चल म्हणून मला घालवा. राहिले करतो आम्ही तेवढं आता काय मी घेते कार्प. मस्त काम आहे ते आमच्या माग पण आता काय करायचं. तुझ्या पायातच आहे धुतलेली कापड आहेत ती राहू द्या तशी. बांधायला येईन का? पुन्हा एखाद्या वेळेस आल्या बघू राहिलं तर राहील नाही तर मी पुरी तर घेऊन येणार आहे. नाही त्या माणसानं ठेवून घेतलं तर. सांगते ताई मामा समजून आता. त्या माणसाच्या पूर्णपणे टकोरी परिणाम झालाय. मला नाही वाटत ती माणूस ऐकण्यासारखा आहे. ही बसल का ती का मध्ये घ्यायची ठेवते मी मध्ये येईल का बसायला. येते भांडणं काय करायचं करू. भांडणं काय करायचं ते करून आपण म्हणतोय तसं पण त्या माणसाला असं वाटत नाही की भांडणं काय करायचं ती. कुठे गेली पोरगी तिकडे कुठे फिरती या राहते का आणा इथं कोंबड्या बघाय गेली. राखे कोंबड्या बघाय गेली सारखी कोंबड्या. चला 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 ठेवा बॅग आणा. चला मामाला माघारी यायचंय अजून. जातो का मोर बसते ना आणू मोर पुढे बसते ना आजोबापाशी. इथं टाकी आहे की. चला चला काय गेलं मामा आणायला.